आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी बीडमधली बीड एसआयटी मधील वादग्रस्त अधिकाऱ्यांचा पत्ता कट झालाय। पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि हवालदार मनोज वाघ यांना तपासातनं बाजूला करण्यात आलंय। तपास पथकातील आणखी एका पोलीस उपनिरीक्षकाला हटवण्यात आलंय अशी माहिती मिळतेय। जितेंद्र आव्हाडांनी एसआयटी पथकातील वादग्रस्त अधिकाऱ्यांचा फोटो ट्विट केला होता। एसआयटी पथकातील अधिकारीच वाल्मिक कराडचे निकटवर्तीय असल्याचा दावा आव्हाडांनी केला होता। कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील एसआयटी बरखास्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती। त्यामुळे आता वाल्मिक कराडचे निकटवर्तीय असलेल्या अधिकाऱ्यांचा पत्ता एसआयटी मधनं कट झालाय। आताची महत्त्वाची आपण अपडेट बघतोय। एसआयटी स्थापन झाली, मात्र यातील तिघे जण हे वादग्रस्त असल्याचं लक्षात आलं, कारण हे तिघे जण वाल्मिक कराडचे निकटवर्तीय आहेत असे पुरावेच फोटो सकट देण्यात आले होते। अधिक माहिती घेऊयात। स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। स्वानंद, असं कळते की तिघांना आता बाजूला करण्यात आलेलं आहे। जोरदार टीका तिघांवरती झालेली होती। तिघांच्या नावाची सूचनाच कशी काय देण्यात आली किंवा त्यांना या टीम मध्ये घेण्यातच कसं आलं असाही सवाल उपस्थित केला जातोय। काय अधिक माहिती? प्रज्ञा, राज्यभरात गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी राज्य सरकारने एक एसआयटी स्थापन केली होती। डॉक्टर बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी होती आणि यामध्ये एकंदरीत 10 कर्मचारी हे काम करत होते। मात्र यातील 2 कर्मचारी जे आहेत आणि एकूण 3 कर्मचारी जे आहेत हे कराड याचे निकटवर्ती असल्याचा जी माहिती आहे ती दमानिया, जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांनी दिली होती। आणि त्यानंतर जो एकंदरीत सगळा गोंधळ सुरू होता आणि या गोंधळानंतरच यातील जे 2 अधिकारी आहेत विघ्ने आणि वाघ यांना हटवल्याची माहिती समोर आली आहे। त्याचबरोबर आणखी एका व्यक्तीला देखील या एसआयटी मधून हटवलं गेलेलं आहे असं समजतंय। एकंदरीत हे जे सगळं प्रशासन आहे या पूर्ण बाबीवर गंभीर आहे असं दिसतंय, कारण या 3 अधिकाऱ्यांना ज्यावेळेस त्यांची चर्चा किंवा यांचे फोटो जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि हे फोटो व्हायरल झाल्यानंतरच ही कारवाई केल्या गेल्याची शक्यता आहे। याची अधिकृत माहिती जरी आता उपलब्ध झाली नसली तरी सोशल मीडियावर मात्र जोरदार अशी चर्चा आहे की या तिघांनाही हटवण्यात आलेलं आहे आणि याची अधिकृत माहिती आता आपण लवकरच आपल्या प्रेक्षकांना पोहोचणार आहोत। पण या तिघांना हटवण्यात आली देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्त धन्यवाद या माहितीसाठी स्वानंद। तर त्यांच्या जागी आता नेमकी कोणाची नियुक्ती होते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि अधिकृत घोषणा ही लवकरच होईल अशी अपेक्षा आहे।